आज या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संबंध भारतातल्या कामगार चळवळीचे जनक पितामह नारायण मेघाजी लोखंडे आज आमच्या या संबंध दलित कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड R.B. मोरे, कॉम्रेड B.T. रणदिवे आणि इतर अनेक कामगार नेत्यांचे या ठिकाणी आपण दिलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अमर शेख गव्हाणकर, हे सगळे लोक ज्यांना या मुंबईच्या रस्त्यावर गोळ्या घालून आणि चाकूवाराने ठार मारलं असे आमदार कृष्णा देसाई, त्यांचा सुद्धा कामगार नेत्याचा फोटो आहे. आणि म्हणून ही मुंबई कामगार वर्गाची मुंबई आहे. हा पहिला मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे. इथूनच जवळ नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळीची सुरुवात केलेली होती. याच मुंबई शहरात 1920 साली 31 ऑक्टोबर लाला लाजपत राय, अतिशय मोठे संबंध देशाचे नेते, यांच्या अध्यक्षतेखाली लाल बावट्याची आयटक संघटना, तिची सुरुवात याच मुंबईमध्ये झाली होती. याच मुंबईमध्ये आणि याच रस्त्यावर आपण बघितलं, ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढा चालू होता, नाविकांनी बंड केलं या मुंबईमध्ये आणि ब्रिटिश सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आव्हान दिलं. मुंबईचा गिरणी कामगार लाल झेंडे घेऊन, विळा हातोडा घेऊन मुंबईच्या रस्त्यावर आला. हजारो कामगार यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि आमची एक कामगार महिला नेती कॉम्रेड कमल दोंदे यांना ब्रिटिश सरकारने गोळ्या घालून या परळच्या ब्रिजवर त्यांना ठार मारलं. एक महिला कामगार शहीद झाली 22 फेब्रुवारी 1946. हे विसरायचं नाही. या सगळ्यांचे आपण वारस आहोत. आणि त्याच्यानंतर 1955, 1956 संयुक्त महाराष्ट्राचा लढा, की आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी कॉम्रेड S.A. डांगे, कॉम्रेड S.M. जोशी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, नाना पाटील, क्रांतिसिंह, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर, या सगळ्या लोकांनी, मृणाल गोरे, या सर्वांनी मिळून प्रचंड मोठा लढा या मुंबईमध्ये केला. आणि त्या लढ्याच्या विरुद्ध जो गोळीबार झाला हे विसरून चालायचं नाही. किती जण मुंबईमध्ये हुतात्मे झाले, किती जणांना ठार मारलं, आणि ते बहुतेक सगळे कामगार होते. 106 कामगार यांचं बलिदान देऊन हा संयुक्त महाराष्ट्र हा स्थापन झाला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आज तो सगळा लढा, जेव्हा आपले CITUचे लोक या ठिकाणी येतात, आपल्या मागण्या मानतात, या सगळ्या मागण्यांना तर आपला संपूर्ण पाठिंबा आहे, प्रश्नच नाही. सर्व नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन आज, की एक लक्षात ठेवा, हे जे संबंध झालं, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी, तिचा बाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या RSSचा बाप हिटलर आणि मुसोलिनी,
हे जर्मनी आणि इटलीचे हे लोक आज कामगार वर्गाला खलास करण्याच्या मागे लागलेले आहेत, शेतकरी वर्गाला खलास करण्याच्या मागे लागलेले आहेत. श्रमिक लोक हे यांना नको आहेत. हे श्रमिकांना काय म्हणतात, याच्या प्रमुख न्यायाधीशांनी काय म्हटलं, बेरोजगार तरुण म्हणे सुरळ आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सुरळ म्हणून म्हणतायत, असं आज याची इतकी प्रचंड या ठिकाणी उद्दामपणा झालेला आहे. आणि म्हणून आज हे जे कामगार कायदे डॉक्टर कराडांनी त्याचा उल्लेख केला, आम्हाला आठवतं सप्टेंबर 2020 मध्ये संसदेमध्ये 2 प्रकारचे कायदे केले. कामगारांच्या विरुद्ध 4 कामगार कायदे, शेतकऱ्यांच्या विरुद्ध 3 शेतकरी कायदे आणि त्यांच्या विरोधामध्ये संबंध देशव्यापी सर्व कामगार संघटना, सर्व शेतकरी संघटना प्रचंड लढा सुरू झाला. आणि त्या लढ्यामध्ये दिल्लीमध्ये आपल्याला आठवतं 1 वर्ष आणि 15 दिवस लाखो शेतकरी, त्यांना पाठिंबा देणारे कामगार, पाठिंबा देणारे शेतमजूर, हजारो महिला, हजारो तरुण, हजारो विद्यार्थी, सर्व जाती धर्माचे एकत्र आले, दिल्लीला घेरलं, 5 राष्ट्रीय महामार्ग बंद करून ठेवले. मग नरेंद्र मोदीला अक्षरशः आपण चेरीस आणलं आणि 380 दिवस लाखो शेतकऱ्यांनी रात्रंदिवस जेव्हा दिल्ली बंद केली, तेव्हा शेवटी नरेंद्र मोदीला झुकवलं. त्याला आपल्या समोर शेतकऱ्यांनी लोटांगण घालायला लावलं. 3 कृषी कायदे रद्द करायला लागले. ही ताकद आज आपल्या मनगटामध्ये आहे, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच आज कामगार कायदे सुद्धा त्याच जोमाने आपल्याला रद्द करायचे. 30,000 रुपयाचं किमान वेतन हे आपल्याला मिळवायचं आहे. ही जी कंत्राटी पद्धत ही बंद करून सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी हे काम मिळेले करायचं आहे. योजना कर्मचाऱ्यांना संपूर्ण सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा हे आणि बाकी सगळ्या वाढीव मानधन हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर कामगारांच्या घरांसाठी राहणार कुठे, 5 लाख रुपये सर्व असंघटित कामगारांना घर बांधणीसाठी 5 लाख रुपये दिले पाहिजेत. ही सुद्धा आमची मागणी या ठिकाणी आम्ही करतोय. म्हणून हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. कामगार कायदे तर रद्द झालेच पाहिजेत, जे कामगारांना गुलाम करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो शेवटचा मुद्दा मांडणार आहे. हे लढे आपण करणार. डॉक्टरांनी सांगितलं येणाऱ्या काळातले लढे, आता ते आपल्याला सांगतील. सरकार तेव्हा जे काही आपल्याला आज करायचंय ते तर आपण करणारच, येणारे लढे आपण करणारच. पण एक लक्षात ठेवा, जर कामगारांच्या मागण्या, जर त्यांचे अधिकार, जर त्यांच्यासाठी न्याय, शेतकऱ्यांसाठी न्याय, कालच यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली फडणवीस सरकारने. पण ती कर्जमाफी, एवढी बोगस कर्जमाफी शेतकऱ्यांची कधीच झालेली नाही. 2 लाख म्हणत होते, 50,000 सुद्धा नाही. आणि इतक्या अटी शर्ती आहेत की जवळपास महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला ही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. म्हणून तो सुद्धा एक मोठा लढा उद्यापासून संबंध महाराष्ट्रभर किसान सभा आणि इतर सर्व संघटना आम्ही सुरू करणार.